वारणाचे राहतो वारणा म्हणजे घर त्याने आमने पैसा द्या म्हणे आमच्या 100 रुपयाची दहा खाली पटाका त्यांनी आमले 100 रुपयाची दहा त्यांनी बिगार आणणारे बांधकाव मारा आमले आम गाडीवर का टायर पाठ त्यांनी पाठ त्यांनी बिगार आणणार काड्या उठल्या काड्या मारायच्या किती जण होते ते 8-9 जण ते आणि मग कुठे सांगू आमने तारा जोडच्या भाऊ आमने भरणार अर्जन आहे त्याने तारा जोड शिल्ल्याच्या मला सांगितले आमने आम काय करा आमचं दादा म्हणतं आमने जाऊ द्या आमले पाणी भरणार अर्जन म्हणतं काय ऐकत नाही त्यांना पैसा द्या कोण जायला या म्हणे असं सांगितले आमने धमकी दिली म्हणजे तुम्हाला तिथं लय या म्हणे तुम्ही आम्ही खूप फोटो कोण नाही तर म्हणजे असं शादी करून यांना काय करायला म्हणजे तुम्हाला मारहाण केलं तुम्ही 2 जण होते का हा मग काकाले मग काकाला पहिले आडा मारा त्यांनी मग मार मग काकाले मग काका सुटणार लागे मला तर त्यांनी 500 रुपये मारले मग त्यांनी कुठं कुठं लागलं तुम्हाला लागेल दादा मागे पाटले बघू शकता या ठिकाणी आळत गावातील नागरिकांना मारहाण या ठिकाणी झालेली आहे शेतकरी बंधू काय नाव काय तुमचं तुमचं नाव काय ची लाईट चालत नाही शेतकरी त्रस्त आहे तरी हे लोक तिथे डिहो गेलेला आहे की काय बघण्यासाठी जात असताना यांना त्यांनी मारहाण केली पैसे मागत होते घोंगरे आहे त्या हिशोबाने यांच्याकडून पैसे वसुली करायचे प्रयत्न करत होते असं या मार खाणाऱ्या गुलाब महाजन यांनी सांगितलं। आज ही जी परिस्थिती उद्भवते तर ही MSC बोर्डचे बी थोडंसं याच्यात चुकीचं आहे की त्यांनी वेळेवर लाईन किंवा वेळेवर हा जो प्रॉब्लेम येतो त्यामुळे सुद्धा शेतकरी हैराण झालेला आहे। अशा परिस्थितीत शेतकरी हे शेतात जात असताना आज हे जे बारेला लोकांनी त्यांना उन्नतीच्या गेटवर जे मारलं ते अगदी अन्यायकारक आहे। कारण होळी हा सण जर आहे तो होळी हा कालपर्यंत होता। होळी तुम्ही जर महिनाभर करत असले तर शेतकऱ्यांनी तिकडून जाऊ नये का? कारण शेतकऱ्यांच्या जवळ पैसे खिशात आहे नाही आहे तर ही जी दांडगाई आहे ही कोणी खपून घेणार नाही आणि यांच्यावरती पोलीस कारवाई करण्यात यावी असं आमचं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे।